आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। विकास आराखड्यावर हरकतींचे पलूस मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांचे आवाहन। अफवांवर विश्वास न ठेवता थेट संपर्क साधण्याची विनंती। पलूस शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर जानेवारीतील 13, 14, 15 व 20, 21, 22 हे 6 दिवस नगरपरिषद कार्यालयात प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे। नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या बातम्या वा अफवांवर विश्वास न ठेवता शंका असल्यास थेट नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा। विकास आराखडा ही पूर्णतः प्रशासकीय बाब आहे। नागरिकांची हरकत रास्त असेल तर समित्या त्यावर सूचित निर्णय घेईल। सुनावणी दरम्यान हरकतदारांच्या म्हणण्याचा सखोल विचार करून संबंधित अधिनियमांच्या अनुषंगाने सदर विकास आराखड्यात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी संवाद साधताना केला आहे। नमस्कार, मी निर्मला राशीनकर, मुख्याधिकारी नगर परिषद पलूस। गेल्या 7 मार्च 2024 रोजी आपण पलूस शहराचा शहर विकास आराखडा, प्रारूप शहर विकास आराखडा प्रसिद्ध केला। MRTP ऍक्ट 1966 च्या तरतुदींनुसार नगर परिषदेनं इरादा जाहीर केल्यानंतर 3 वर्षांच्या आत शासनाकडे हा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करणं नगर परिषदांना बंधनकारक असतं। त्यानुसार नगर परिषद पलूसने हा आराखडा प्रसिद्ध केलेला आहे। आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर आपण 60 दिवसांची मुदत नागरिकांसाठी दिली होती। या आराखड्यामध्ये साधारणपणे 50 आरक्षण आणि इतर काही रस्त्यांची आरक्षण असा मिळून हा विकास आराखडा बनलेला आहे। MRTP मध्ये तरतूद केल्याप्रमाणे जे काही आरक्षण टाकणं आवश्यक असतं ते सर्व आरक्षण आपण ह्या विकास आराखड्यामध्ये टाकलेली आहेत। या 60 दिवसांच्या मुदतीमध्ये साधारणपणे 2265 इतके हरकती अर्ज नगर परिषद पलूसकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्या हरकत अर्जांवरती सुनावणी आपण ठेवलेली आहे। जानेवारी 2025च्या 13, 14 आणि 15 हे 3 दिवस आणि त्यानंतर 20, 21 आणि 22 हे 3 दिवस असे एकूण 6 दिवस आपण या हरकतींवरती सुनावणी घेणार आहोत। यासाठी शासनाने 3 सदस्यांची समिती देखील निश्चित केलेली आहे। या समितीच्या समोर ह्या 6 दिवस आपल्या हरकतींवरती सुनावणी चालेल। ज्या नागरिकांचे अर्ज हे किंवा आक्षेप जे आहेत हे रास्त असतील, उदाहरणार्थ एखादा नागरिक भूमिहीन होत असेल किंवा अल्पभूधारक होत असेल, तर असे जे काही अर्ज असतील किंवा या व्यतिरिक्त अजून काही क्रायटेरियामध्ये लोक बसत असतील, तर असे जे आरक्षण आहेत ते बदलण्याची किंवा रद्द करण्याची प्रोव्हिजन सुद्धा ह्याच्यामध्ये असते आणि त्याप्रमाणे समिती निर्णय घेईल। समितीचा निर्णय हा सुद्धा अंतिम नसतो। समितीच्या निर्णयानंतर हा विकास आराखडा शासनाकडे मंजुरीला जातो आणि ज्या वेळेला शासनाकडे मंजुरीला जातो त्याच्या 1 वर्षांच्या आत शासनानं ह्या विकास आराखड्याला मंजुरी देणं अपेक्षित असतं। समितीने सुचवलेल्या निर्णयांवर आहे असा विकास आराखडा मंजूर होऊ शकतो किंवा शासन स्तरावर सुद्धा यामध्ये बदल होऊ शकतो। तरी नागरिकांनी घाबरून न जाता किंवा इतर कुठल्याही गोष्टींवरती विश्वास न ठेवता प्रशासनावर विश्वास दाखवावा आणि आपल्याला नमूद केलेल्या आपल्या वेळेनुसार आणि तारखांनुसार आपण ह्या कार्यालयामध्ये येऊन सूचना आणि हरकतींच्या सुनावणीसाठी उपस्थित राहा, हे मी नागरिकांना आवाहन करते। धन्यवाद।